ऊर्जा सुरक्षेसाठी भारतानं स्वावलंबी धोरण स्वीकारण्याची गरज, माजी परराष्ट्र सचिव तथा भारताचे माजी राजदूत डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांचं प्रतिपादन. रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीतर्फे आंतरराष्ट्रीय घडामोडींवर व्याख्यान. गडिंग्लज येथे श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी मल्टीस्टेट यांच्या वतीने सध्याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि भारताचा विकास या विषयावर जाहीर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी माजी परराष्ट्र सचिव तथा भारताचे माजी राजदूत डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांनी मार्गदर्शन करताना ऊर्जा सुरक्षेसाठी भारताने स्वावलंबी आणि दीर्घकालीन ऊर्जा धोरण स्वीकारणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केलं. डॉक्टर मुळे म्हणाले, इराण अमेरिका संघर्षाचा परिणाम केवळ त्या दोन देशांपुरता मर्यादित नसून जागतिक अर्थव्यवस्था, ऊर्जा पुरवठा, व्यापार, शिक्षण, उद्योग आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावरतीही होत आहे. होर्मुझ समुद्रधुनीतील इंधन वाहतुकीवरील परिणामामुळे जगभर ऊर्जा संकट निर्माण झालं असून भारताने आयातीवरील अवलंबित्व कमी करून स्वदेशी उत्पादन आणि निर्यात वाढवण्यावर भर देणं गरजेचं आहे. ते पुढे म्हणाले, जपानने गुणवत्ता, शिस्त आणि श्रम संस्कृतीच्या बळावर जागतिक प्रगती साधली. भारतानेही संशोधन, तंत्रज्ञान, नवकल्पना आणि उत्पादन क्षमतेला प्राधान्य दिल्यास विकसित राष्ट्र होण्याचं स्वप्न साकार होऊ शकतं. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण काम करण्याची मानसिकता विकसित करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. गडिंग्लज येथील गणेश सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आणि संचालक ML चौगुले होते. चेअरमन प्राचार्य डॉक्टर RS निळपणकर, व्हाईस चेअरमन डॉक्टर संजय चौगुले, CEO DK मायदेव, डॉक्टर दत्ता पाटील यांच्यासह संचालक, सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य डॉक्टर RS निळपणकर यांनी स्वागत केलं. शाखा सल्लागार किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केलं, तर संचालिका राजश्री कोले यांनी आभार मानले. कार्यक्रमास सर्व संचालक, शाखा चेअरमन, सल्लागार, सभासद, विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.